अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। मी प्राजक्ता तुमच्या सगळ्यांचे प्राजक्ताज युनिवर्समध्ये अगदी मनापासून स्वागत करते। आशा करते तुम्ही सगळे स्वस्थ असाल, मस्त असाल आणि महत्त्वाचं म्हणजे पॉझिटिव्ह असाल। आज मी तुमच्यासोबत खूप साधा, सोपा आणि एखाद्या व्यक्तीला आपलंसं करण्यासाठी उपाय सांगणार आहे। खूप प्रभावी उपाय आहे, एकदा नक्की करून बघा। त्याचबरोबर आपलं चॅनल नवीन आहे, तुम्ही चॅनलला जो प्रतिसाद देताय ना त्यासाठी तुमच्या सगळ्यांचे मनापासून आभार। खूप सुंदर प्रतिसाद देताय, असाच प्रतिसाद देत राहा। त्याचबरोबर चॅनलवर तुम्ही अजून नवीन असाल तर नक्कीच सबस्क्राइब करा। आपल्या चॅनलवर आपण लॉ ऑफ अट्रॅक्शन, वेगवेगळे क्रिस्टल बद्दल माहिती, वेगवेगळे अनुभव मी तुमच्यासोबत शेअर करत असते, ज्याचा तुम्हाला नक्कीच 100% फायदा होईल। आणि तुमचं एक लाईक आणि एक कमेंट मला पुढचा व्हिडिओ बनवायला खूप उत्सुकता, आपण म्हणतो ना की ऊर्जा आपल्यामध्ये येते की आपल्याला व्हिडिओवर कोणीतरी लाईक करते, कमेंट करते, तर नक्कीच तुमचा असा सपोर्ट राहू द्या। असे सुंदर सुंदर उपाय मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे, ज्याचा तुम्हाला 100% फायदा होणार आहे। आजचा हा उपाय आहे एखादी व्यक्ती आपल्याकडे आकर्षित होण्यासाठी किंवा एखादी व्यक्ती आपल्याला हवी आहे, ती व्यक्ती आपल्याला मिळण्यासाठी। पण हा उपाय फक्त सकारात्मक पद्धतीने करावा, म्हणजे फक्त चांगल्या कामासाठी करावा। वाईट कामासाठी हा उपाय केला तर हा लागूच होत नाही। आणि जो व्यक्ती हा उपाय वाईट गोष्टीसाठी करतोय ना, त्यावर ते आपण म्हणतो ना उलट होत असतं की त्याचंच काहीतरी नुकसान होऊ शकतं। त्यामुळे उपाय कायम चांगल्या गोष्टीसाठी करावा, कारण की हा एक पवित्र उपाय आहे असं मी तुम्हाला सांगेल। उपाय तसा लॉ ऑफ अट्रॅक्शनचाच आहे। आता खूप जण म्हणतात की वशीकरण उपाय सांगा, पण तुम्हाला माहिती आहे का वशीकरणाला इंग्लिशमध्ये काय म्हणतात? तर त्याला लॉ ऑफ अट्रॅक्शन म्हणतात। आणि वशीकरण जे असतं एक टिपिकल मराठी वशीकरण आपण ज्याला म्हणतो ते खूप वेगळं आहे। आणि हे जे लॉ ऑफ अट्रॅक्शन आहे ना, हे युनिवर्स म्हणजे या ब्रह्मांडाकडून आपण आपली एखादी इच्छा पूर्ण करून घेतो आणि याला लॉ ऑफ अट्रॅक्शन म्हणतात। आणि हे लॉ ऑफ अट्रॅक्शन पण खूप प्रभावी आहे। फक्त तुम्ही सकारात्मकतेने, पेशन्स ठेवून, जर पूर्ण विश्वास ठेवून जर हा उपाय केला ना, तरी पण एखादी व्यक्ती तुमची होऊ शकते। आता हा उपाय शक्यतो कोणी करावा ते ऐका। बघा, नवरा बायको आहे, त्यांच्यामध्ये तिसरी व्यक्ती आली आहे। समजा बायको हा उपाय करू शकते जर तिचा नवरा एखाद्या दुसऱ्या स्त्रीकडे आकर्षित झाला असेल किंवा काहीतरी त्यांचं आपण म्हणतो ना की एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर असेल, तर प्रत्येकाला वाटतं की आपला संसार वाचावा। मग ती स्त्री आपल्या नवऱ्याने पुन्हा आपल्याकडे यावं, आपलं सगळं ऐकावं, यासाठी उपाय करू शकते। किंवा आई वडील आपल्या मुलांसाठी करू शकता। मुलं बघा थोडे मोठे झाले, वयामध्ये आले, कॉलेजला जायला लागले की ते आई वडिलांचं ऐकत नाही आणि स्वतःच्या मनाने निर्णय घेतात। पण आई वडिलांना माहित असतं की याच्यामध्ये यांचा फायदा होणार नाही तर नुकसान होणार आहे। मग अशा वेळेस आई वडील आपल्या मुलांनी आपलं ऐकावं, यासाठी हा उपाय करू शकता। आपल्याकडे परत यावं, यासाठी हा उपाय करू शकता। नक्कीच तुम्हाला समजलं असेल की हा उपाय कोण कोणासाठी करू शकतं। उपाय खरंच खूप प्रभावी आहे, त्यामुळे स्किप न करता शेवटपर्यंत ऐका। उपाय करण्यासाठी आपल्याला फक्त लाल रंगाचा पेन लागणार आहे, त्या व्यतिरिक्त काहीही लागणार नाहीये। फक्त लाल रंगाचा पेन आपल्याला घ्यायचा आहे। हा उपाय हाय जे तुम्हाला लिहायचं आहे ना, हे तुम्हाला तुमच्या पायावर लिहायचं आहे। प्रत्येक वेळेस लॉ ऑफ अट्रॅक्शन मध्ये बघा आपण हातावर लिहितो, तर यावेळेस आपल्याला पायावर लिहायचं आहे। कोणत्या पायावर? तर आपला उजव्या पायावर। सगळ्यात पहिले उजवा पाय स्वच्छ धुवून घ्यायचा आहे, आपल्याला पुसून घ्यायचा। लाल रंगाचाच पेन घ्या, स्केच पेन घ्या, तुम्ही काहीही घ्या, पण लाल रंगाचं घ्यायचं आहे। आणि ते लिहिल्यानंतर लाल रंगाचा पेन घ्यायचा। आपण जो उजवा पाय आहे ना, समजा उजवा पाय आहे खालच्या साईडने, हा ही आपले बोटे आहे आणि इथे बघा पंजा असतो उजव्या पायाचा, तर इथे आपल्याला त्या व्यक्तीचं नाव लिहायचं आहे। ज्या व्यक्तीने तुमचं ऐकावं, तुमच्याकडे अट्रॅक्ट व्हावं असं तुम्हाला वाटतंय ना, त्या व्यक्तीचं नाव आपल्याला इथे पंजावर लिहायचं आहे। खालच्या साईडने बरं का, जमिनीच्या साईडने, वरच्या साईडने नाही, खालच्या बाजूने। समजा आपण असा पाय जमिनीला टेकवलेला आहे ना, तर हे जे बोट आहे ना, ह्या बोटाशी इथे जो पंजा असतो ना, इथे आपल्याला लिहायचं आहे त्या व्यक्तीचं नाव। त्यानंतर आपल्याला उभं राहायचं आहे। उभं राहिल्यानंतर एक मंत्र आहे, तो मंत्र मी तुम्हाला सांगते। मला मंत्र द्या। एक मंत्र तुम्हाला मी सांगते, तो मंत्र आपल्याला 11 वेळेस म्हणायचा आहे। मंत्र म्हणजे तो आपण म्हणतो ना की हनुमान चालीसा आपण म्हणतो, तर ती हनुमान चालीसा मधली एक चौपाई आहे, ती आपल्याला म्हणायची आहे। उभं राहायचं आणि असं एका जागेवर उभं राहून नाही, तर चालत फिरत, कारण की आपण आपल्या पायावर त्या व्यक्तीचं नाव लिहिले, तर असं चालत फिरत आपल्याला तो मंत्र 11 वेळेस म्हणायचा। सकाळी 11 वेळेस म्हणा, दुपारी 11 वेळेस म्हणा आणि रात्री 11 वेळेस म्हणा। मंत्र अगदी सोपा आहे, हनुमान चालीसा मधली चौपाई आहे। ज्यांचा हनुमान चालीसा पाठ असेल ना, त्यांना लगेच कळून जाईल। आणि तुम्हाला नसेल पाठ तर हा मंत्र तुम्ही लिहून घ्या, मी तुम्हाला सांगणार आहे। तो मंत्र आहे, सुमीर पवन सुत पवन नामू अपने वश करी राखे रामू। हा जो मंत्र आहे ना, ही हनुमान चालीसा मधली एक चौपाई आहे। पुन्हा एकदा सांगते, व्यवस्थित लिहून घ्या। सुमीर पवन सुत पवन नामू
अपने वश करी राखे रामू. हा मंत्र आपल्याला चालता फिरता सकाळी 11 वेळेस, दुपारी 11 वेळेस आणि रात्री 11 वेळेस म्हणायचा आहे. एका जागेवर उभा राहून किंवा बसून नाही, तर चालता फिरता म्हणायचं आहे. आता तुम्ही सकाळी तुमच्या पायावर नाव लिहिणार, पण आपण बाहेर जातो, आपल्याला पाण्यामध्ये पण पाय जाता, मग समजा ते नाव जर थोडंसं फेंट झालं किंवा पुसत आलं तर ते तुम्हाला पुन्हा गिरवायचं आहे. दिवसातून किती वेळेस गिरवावं लागेल हे मी सांगू शकत नाही. तुमचं नाव तुम्ही चेक करत जायचं, जर फेंट झालं असेल तर गिरवायचं. हा उपाय किती दिवस करायचा, तर हा उपाय आपल्याला आजपासून 40 दिवस, म्हणजे तुम्ही ज्या दिवसापासून सुरुवात कराल ना त्या दिवसापासून 40 दिवस आपल्याला हा उपाय करायचा आहे. 40 दिवस तुम्हाला रोज मंत्र सकाळ दुपार संध्याकाळ म्हणायचा, त्या पायावरचं नाव आपल्याला गिरवायचं आहे. लाल रंगाचाच पेन वापरायचा हे लक्षात ठेवा. साधा सोपा उपाय आहे. 40 दिवसात काय, तर तुम्हाला 24 तासामध्येच काहीतरी अनुभव येईल की ती व्यक्ती स्वतःहून तुमच्यासोबत बोलन, ती तुम्हाला कॉल करेल किंवा तुम्ही त्या व्यक्तीला जर काही सांगितलं तर ते तुमचं ऐकल. असा काहीतरी अनुभव तुम्हाला येईलच येईल हा 24 ते 48 तासामध्ये. पण तरी पण 40 दिवस हा उपाय करा, जेणेकरून 40 दिवसामध्ये ती व्यक्ती कायमस्वरूपी सारखी तुमचं ऐकायला लागेल आणि तुमची जी काही इच्छा आहे ती व्यक्ती ती पूर्ण करेल. खूप प्रभावी साधा सोपा उपाय आहे, एकदा नक्की करून बघा. त्याचबरोबर बघा, या वेगवेगळ्या प्रकारचे क्रिस्टल ब्रेसलेट आपल्याकडे आहे. पैशासाठी आहे, लग्न होण्यासाठी आहे, रिलेशनशिप चांगलं होण्यासाठी आहे, म्हणजे नवरा बायकोचं नातं चांगलं राहावं त्यासाठी पण आपल्याकडे ब्रेसलेट आहे. प्रेग्नन्सी ब्रेसलेट आहे आपल्याकडे, वेट लॉससाठी ब्रेसलेट आहे, थायरॉइडसाठी, BP साठी आहे, कर्जमुक्तीसाठी, पैसा आकर्षित करण्यासाठी, खूप वेगवेगळ्या समस्येवर आपल्याकडे ब्रेसलेट आहे. जर तुम्हाला ते हवे असतील तर मी स्क्रीनवर व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे, जा तिथे मेसेज करा तुम्ही आणि आत्ताच तुम्ही तुमच्या ब्रेसलेटची ऑर्डर करू शकता. चला तर मग तुम्हाला हा उपाय कसा वाटला मला कमेंटद्वारे सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. त्याचबरोबर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ कमेंट करायला देखील विसरू नका. भेटू पुन्हा अशाच नवीन आणि सुंदर माहिती सोबत. तोपर्यंत आनंदात राहा आणि महत्त्वाचं म्हणजे पॉझिटिव्ह राहा. थँक्यू. श्री स्वामी समर्थ.